बिहार येथील सुमारे 50 व्यक्तींची टोळी ही सर्वसामान्य व्यक्तींना गंडवण्याकरिता पुसद शहरामध्ये दाखल झालेली आहे। या संदर्भात आपण एक व्हिडिओ प्रसारित केला होता। त्याचा मथळा असा की त्या व्यक्तींजवळ एक साडी राहील, त्यामध्ये काही स्क्रॅच कुपन राहील। स्क्रॅच कुपन मध्ये शेगडी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, एलसीडी टीव्ही आणि बरंच काही अशा प्रकारचं उपहार राहील। अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची बतावणी त्या व्यक्तींमार्फत करण्यात येत आहे आणि त्या स्क्रॅच कुपन मध्ये ज्याही गोष्टी लागेल आम्ही त्या गोष्टी तुम्हाला पुरवू। जर त्या गोष्टी आमच्याजवळ नसेल तर आम्ही तुम्हाला थेट कॅश देऊ, परंतु त्या साडीची किंमत ज्याचं बाजार मूल्य 150 ते 200 रुपये आहे त्यांच्याजवळ ती 6,500 रुपयाला राहील। या शीर्षकाखाली आपण एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्याच व्हिडिओला जवळपास 1.5 लाख व्यक्तींनी बघितलं आणि मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा केलं। भोजला, श्रीरामपूर, कवडीपूर, निंबीपारडी, आमदरी, माहूर आणि परभणी इथलच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत कमेंट सुद्धा केल्या की आमच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे व्यक्ती हे फिरत आहे, लोकांना गंडवत आहे। परंतु सुदैवाची बाब अशी की आपला व्हिडिओ बघितल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तींना त्या ठिकाणाहून हाकलून लावलं। परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अशी की ज्या ठिकाणी आपला व्हिडिओ पोहोचला नव्हता, जसं की कवडीपूर, त्या ठिकाणी एका व्यक्तीला जवळपास 7,500 रुपयांनी या व्यक्तींनी गंडवली असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। यापूर्वी टाकलेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच जणांनी अनुभवही शेअर केला। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे एलसीडी टीव्ही घेतली ती एका महिन्यात खराब झाली, जी सायकल घेतली ती 2 दिवसामध्ये तुटून गेली, कारण की ते पूर्णतः माल चायनाचा होता, डुप्लिकेट होता, क्वालिटी लेस होता आणि त्याचमुळे त्यांना तो अनुभव आला आणि आम्ही फसलो, आम्हाला चुना लागला। अशा प्रकारचंही जे कमेंट आहे आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहे। त्याचमुळे पुसदकरांना आणखीही सावध करण्यासाठी, कारण की ते जे 50 फसवेगिरी करणारे व्यक्ती आहे अजूनही पुसद शहरामध्ये फिरत आहे। काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने ते गावोगावी फिरत आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींना सहजरित्या गंडवत आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती आमिषाला बळी सुद्धा पडत आहे। परंतु आपण अवेअरनेस म्हणून पुन्हा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जागरूक व्हा पुसदकरांनो, नाहीतर तुम्हीही गंडवले जाऊ शकता। त्यांच्याजवळ असलेला पूर्णतः माल हा चायनाचा आणि लोकल माल आहे। शेवटी तुमची इच्छा घ्यायचं नाही घ्यायचं, परंतु मला असं वाटतं की ते टाळलेलंच बरं। आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तो व्यक्ती फसवेगिरी करत आहे तर तात्काळ पोलिसांना बोलवून तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन त्या व्यक्तींना करू शकता, तो तुमचा पूर्णतः अधिकार आहे। मी पुसद शहरातील शहर पोलीस स्टेशन, वसंतनगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन आणि खंडाळा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन यामधील जेवढेही व्यक्ती आहे जे चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीला फसवत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती फसणार नाही। लवकरच या विषया संदर्भात अपडेट घेऊन येऊ। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।